परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठता येते याचे जिवंत उदाहरण नाशिकच्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत राहणाऱ्या स्नेहा बळीराम कोळे हिने समाजासमोर ठेवले आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली स्नेहा हिने शिक्षणाला आपला केंद्रबिंदू बनवले आणि त्याच जिद्दीच्या बळावर तिने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर या पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे। स्नेहाचे आईवडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने आपलं शिक्षण पूर्ण ठेवलं। संदीप फाउंडेशन मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली। यापूर्वीही तिने 3 ते 4 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत। या यशाचं श्रेय तिने आईवडील, भाऊ आणि शिक्षकांना दिलं असून स्नेहाचं हे यश आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। नाशिकच्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीतून आलेल्या स्नेहा कोळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे। स्नेहाचे आईवडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, शैक्षणिक वातावरणही मर्यादित। स्नेहाशिवाय कुटुंबातील इतर कोणीही 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं नाही। मात्र या परिस्थितीचा स्नेहाने आपल्या स्वप्नांवर परिणाम होऊ दिला नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्नेहाने शिक्षणाला आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं। आर्थिक अडचणी, प्रतिकूल वातावरण आणि मर्यादित साधनं असतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही। स्नेहाने संदीप फाउंडेशन मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तिने आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला। आतापर्यंत 3 ते 4 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरीही तिने केली आहे। या यशाचं श्रेय स्नेहा आपल्या आईवडिलांना, 2 भावांना आणि शिक्षकांना देते। शिक्षण घेताना अनेक आर्थिक अडचणी आल्या, मात्र तिच्या वडिलांनी खंबीरपणे साथ दिली आणि कुटुंबाने तिचं मनोबल कायम उंचावलं। स्नेहाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, आपण झोपडपट्टीत राहतो म्हणून आपल्या स्वप्नांवर मर्यादा घालण्याचं कोणतंही कारण नाही। आम्रपाली झोपडपट्टीतून सुरू झालेला हा प्रवास आता इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचला आहे। स्नेहा कोळे यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नाही, तर आर्थिक परिस्थितीमुळे आपली स्वप्न अपूर्ण राहतील असं मानणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। परिस्थिती कठीण असू शकते, पण ध्येय मोठं असेल, जिद्द कायम असेल आणि शिक्षणाची साथ असेल तर परिस्थिती बदलता येते, हेच स्नेहा कोळे यांच्या यशाने दाखवून दिले आहे। नाशिकहून संदीप द्विवेदी यांचा रिपोर्ट। इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली आज, काय भावना आहेत तुझ्या? काय आनंद आहे व्यक्त होतोय? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात। खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा। आई वडील जास्त खुश आहे। तुला कोणी सहकार्य केलं? तुझे शिक्षक, तुझे आई वडील, तुझे नातेवाईक? मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा। आज तुला कॅडर भेटलंय, उद्या तू कामावरती रुजू होशील, आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे, कुटुंबाला काय मदत होईल तुझ्याकडनं? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल।